स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपली जी काही नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली होती, तर त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधल्या जॉग्राफी या विषयावरती जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते, तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. आयोगाची आन्सर की तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मिळेलच तुम्हाला, तोपर्यंत हे एक्सप्लेनेशन तुमच्या समोर आलेलं असेल. सो यामध्ये जात असताना क्वेश्चन पेपर त्याची लेवल जर तुम्ही बघितली तर बऱ्याच गोष्टी फॅक्च्युअल पण विचारण्यात आलेल्या आहेत, परंतु काही गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की क्वेश्चन विचारत असताना मॅप बेस क्वेश्चन, जे मॅप वरती जे लोकेशन्स विचारले जातात, तर त्याची संख्या वाढताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस कराल तर त्यावेळेला थोडंसं एक पॅटर्न तुमच्या लक्षात येईल की पॅटर्न पाठीमागच्या पेक्षा थोडे थोडे बदलत चाललेले आपल्याला बघायला मिळतात. परंतु काही गोष्टींमध्ये साम्य आपल्याला बघायला मिळतं, जसं की खडक प्रणाली होती, तर त्याच्यावरती कंटिन्युअसली मागच्या 4 वर्षांपासून प्रश्न विचारला गेलेला होता. किंवा जसं की हिमालयांच्या ज्या काही रांगा आहेत, तर त्याच्यावरती नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन्स आयोगाने आधीही विचारलेले होते. म्हणजे आयोग विचारत असताना सिलेबसला धरूनच विचारतंय. जे टॉपिक आपण प्रामुख्याने प्रिपेअर करतो तिथेच क्वेश्चन्स विचारले जातात, फक्त आजूबाजूचे एरिया थोडेसे आयोग काय करते त्याच्यामध्ये कव्हर करताना आपल्याला बघायला मिळतंय. सो या दृष्टीने हे डिस्कशन एक इम्पॉर्टंट असेल की तुम्हाला लक्षात येतील गोष्टी पद्धतीने कशा कशा विचारलेल्या आहेत. सो पहिला प्रश्न आपण याच्यामध्ये बघूयात. क्वेश्चन नंबर 1 जर बघितला तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते. म्हणजे हिमालयाच्या ज्या काही रांगा आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की जी काराकोरम रांग आहे आणि जी पीर पंजाल रांग आहे, तर याच्या दरम्यान कोणती पर्वत श्रेणी आहे असं त्यांना म्हणायचं होतं. मग इथे ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेलं होतं झास्कर पर्वत, पामीर पर्वत श्रेणी, शिवालिक पर्वत रांग आणि किरथार पर्वत श्रेणी असं म्हटलेलं होतं. पहिला तर मुद्दा हा आपल्याला माहिती पाहिजे की किरथार पर्वत श्रेणी जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये नाहीच आहे, त्याच्यामुळे तो काही मुद्दा इथे येणारच नव्हता. पाकिस्तान मधलं जे काही बलुचिस्तान प्रोव्हिन्स आहे तर त्या ठिकाणी ही पर्वत श्रेणी आपल्याला बघायला मिळते, त्याच्यामुळे हे काही येण्याचा प्रश्न नव्हता. त्याच्यानंतर पामीर पर्वत श्रेणी, भारताच्या उत्तरेला पामीरचं पठार आहे आणि या पामीर पठाराच्या दक्षिणेकडून हिमालयाची सुरुवात होते, जिथे नंगा पर्वत वगैरे जे आपण म्हणतो, तर त्यामुळे पामीर पर्वत श्रेणी सुद्धा याच्यामध्ये येणार नव्हतं. मग आता याच्यामध्ये 2च ऑप्शन राहिलेले होते. एक तर झास्कर पर्वत श्रेणी आपल्याला माहित पाहिजे होती किंवा शिवालिक पर्वतरांग. मी क्लासेसमध्ये पण ज्या वेळेला टीच केलेलं होतं तर त्यावेळेला मी हिमालयाच्या 3 भागांमध्ये विभाजन केलेलं होतं. पहिला जो भाग मी हिमालय पर्वतरांगांमध्ये दाखवलेला होता, तर मी ते विभाजन करत असताना या दृष्टीने सांगितलेलं होतं की हिमालय ज्या वेळेला आपण भारतीय उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश बघतो, हा ज्या वेळेला प्राकृतिक विभाग आपण बघतो, तर त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की भारतामध्ये 5 प्राकृतिक विभाग आपण प्रामुख्याने विचारात घेतो आणि त्याच्यापैकी एक म्हणजे कोणता, भारतीय उत्तरीय पर्वतीय प्रदेश. मग या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचं विभाजन आपण परत 3 सब पार्ट मध्ये केलेलं होतं. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण केलेला होता तो म्हणजे कोणता, ट्रान्स हिमालय आपण केलेला होता, बरोबर आहे. आणि ट्रान्स हिमालयानंतर ना आपण दुसरा पार्ट केलेला होता काय, तो म्हणजे काय, हिमालयाच्या उपरांगा असं आपण ते कन्व्हर्जन केलेलं होतं. आणि तिसरा पार्ट याच्यामध्ये आपण परत काय बघितलेला होता, तर पूर्वांचल, किंवा ज्याला आपण पूर्वांचल म्हटलेलं होतं. पूर्वांचल म्हणजे नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या काही हिमालयाच्या रांगा आहेत तर त्याला आपण पूर्वांचल म्हटलेलं होतं. मग तुम्हाला हे आठवायला आवश्यक आहे या ठिकाणी की ट्रान्स हिमालयामध्ये आपण काही रांगा बघितलेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल काराकोरम रांग आपण बघितलेली होती, त्याच्यानंतर आपण लडाख रांग आपण त्याच्यामध्ये बघितलेली होती, त्याच्यानंतर झास्कर रांग आपण बघितलेली होती आणि त्याच्यानंतर भारतामध्ये या 3 आढळतात, परंतु भारताच्या बाहेर जी आढळते तिला आपण काय म्हटलेलं होतं, कैलास रांग आपण म्हटलेलं होतं, कैलास. ओके, सो या ज्या रांगा आहेत तर त्यांना कोणतं म्हटलं होतं, ट्रान्स हिमालय म्हटलं होतं. हिमालयाच्या उपरांगांमध्ये 3 रांगा आपण बघितलेल्या होत्या. एक आपण बघितलेली होती हिमाद्री,
दुसरी आपण बघितलेली होती ती म्हणजे कोणती, तर हिमाद्री नंतरनं मध्य हिमालय आपण ज्याला म्हणतो. मध्य हिमालयाला 2-3 नावं आहे. तर त्याच्यामध्ये मध्य हिमालयाचं दुसरं नाव आपण म्हणूयात त्याला हिमाचल हिमालय पण आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आपण त्याच्यामध्ये बघतो तर तो म्हणजे कोणता, शिवालिक. बरोबर आहे, शिवालिक रांग आपण याच्यामध्ये बघतो. शिवालिक हिमालयाची सर्वात दक्षिणेकडची आणि सर्वात रिसेंट जिचं अपलिफ्टमेंट सुरू आहे ती म्हणजे कोणती, शिवालिक रांग आपण म्हणतो. आणि पूर्वांचल म्हणजे ज्या काही नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या काही टेकड्या आहेत, मिझो टेकड्या असतील, पतकाई टेकड्या असतील, त्याच्यानंतर गारो खासी जैती आहे टेकड्या असतील, तर यांना सगळ्यांना कॉम्प्राइजिंग काय होतं, पूर्वांचल म्हणतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं होतं काराकोरम रांग आणि पीर पंजाल रांग याच्या दरम्यान कोणती आढळते. तर साधा सरळ मुद्दा आहे की काराकोरम रांग आणि पीर पंजाल रांग म्हणजे साधारणपणे हे ट्रान्स हिमालयाचाच भाग आपण वरच्या बाजूला बघितलंय. तर याच्यामध्ये शिवालिक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. तरी पण आपण मॅप वरती बघूयात. मी या ठिकाणी एक मॅप दाखवलाय. त्या मॅप मध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला इथे ही जी वरची रांग दाखवलेली आहे तर ही रांग कोणती दिसतेय, तर ती दिसतेय काराकोरम रांग तुम्हाला दिसेल या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही जर थोडस पुढे याच्या मॅप मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी 2 नंबरला तुम्हाला जी रांग दिसतेय ही रांग तुम्हाला दिसेल ती कोणती आहे, लडाख रांग आहे. आणि लडाख रांगेच्या खाली जर तुम्ही बघितलं तर झास्कर रांग आहे आणि झास्करचाच पुढे विस्तार जो होतो तर त्याला आपण काय म्हणतो, कैलास रांग. आणि इथे काय म्हटलेलं आहे, पीर पंजाल रांग म्हटलंय. हाच मॅप आपण क्लासमध्ये तुम्हाला टीच करत असताना शिकवलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विचारलेलं काय होतं की काराकोरम रांग आणि पीर पंजाल रांग याच्या दरम्यान कोणती रांग आहे. आणि ऑप्शन्स जर तुम्ही बघितलेले होते तर ऑप्शन्स मध्ये हे पर्याय नाही आहे, कैलास रांग नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, ऑप्शन्स जर तुम्ही बघितले तर ऑप्शन्स मध्ये झास्कर आहे. या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये काय होतं, झास्कर आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा नव्हता. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग आन्सर आपण इझिली देऊ शकत होतो की कोणती रांग आपल्याला बघायला मिळते, तर झास्कर रांग आपल्याला बघायला मिळते. बघा इथे काराकोरम रांग आहे, त्याच्यानंतर पीर पंजाल रांग जिथे काश्मीर व्हॅली जी म्हणतो तर ती या ठिकाणी आहे. आणि याच्या दरम्यान जे आपल्याला 3 नंबरचा जो तिथला दिसतोय तर तो कोणता आहे, झास्कर रांग आहे. ही गोष्ट समजून घ्या. सो हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्या व्यतिरिक्त थोडंसं एक्सप्लेनेशन अजून सांगतो. भारतामध्ये जे सर्वात उंच शिखर आहे ज्याला आपण K2 म्हणतो, तर K2 शिखर हे सर्वात उंच आहे आणि ते कोणत्या रांगेवरती आहे, तर ते ट्रान्स हिमालयाच्या काराकोरम रांगेवरती आहे, ज्याची उंची जर तुम्ही बघितली तर 8611 मीटर आहे, ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन या नावाने ओळखतो. सो हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि जे आपण म्हटलं ना पामीर पठार, तर ते पामीर पठार या ठिकाणी आहे. पामीर नॉट त्याला म्हटलं जातं, तर ते या ठिकाणी उत्तरेला आहे. ओके, या ठिकाणी ते बाहेर भारताच्या उत्तरेला आहे, ते लक्षात राहू द्या. आणि किरथार पर्वत श्रेणी जे आपण म्हटलं ना, तर ही किरथार पर्वत जे आहे तर ते कुठे आहे, पाकिस्तानमध्ये, जे बलुचिस्तान नावाचं प्रोव्हिन्स आहे त्या ठिकाणी ती आढळते. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर्स या प्रश्नाचं काय सांगता येतील, तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला याचा आन्सर सांगता येईल. मुद्दा क्लिअर आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये बघूयात पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. पुढच्या प्रश्नांमध्ये जोड्या लावण्यासाठी विचारलेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला प्रश्न सोडवत असतो एक्झाम मध्ये, तर द सिच्युएशन लाईक दिस, म्हणजे आपण ज्या वेळेला हे सोडवायला सुरुवात करतो तर त्यावेळेला ही अशी सिच्युएशन होत असते की 4 उत्तर आहेत, नेमकं कोणतं उत्तर कोणत्या याच्यावरती आहे तर ते काही समजत नाही, नेमकं कोणतं चूज करावं. तर या पद्धतीने ते होत असतं. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं तर या 4 प्रश्नांमध्ये जोड्या लावत असताना जनरली हे असंच जनरली होतं. पण याच्यामध्ये तुम्ही जर बेसिक गोष्टी आहेत, जोड्या लावत असताना मी नेहमी काय म्हणत असतो की साधारणपणे ज्या वेळेला तुम्ही जोड्या लावांचे प्रश्न सोडवता तर त्यावेळेला प्रयत्न हा ठेवा की तुम्हाला एखादा उत्तर माहिती असेल, एखादी जोडी माहिती असेल की त्याच्यावरनं इलिमिनेशन अप्रोच त्या पद्धतीने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काही धबधबे दिलेले आहेत आणि नदी, कोणत्या नदीवरती कोणता धबधबा आहे असं तुम्हाला विचारलंय. लेट्स से सपोज आपल्याकडे
नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीवरती जर तुम्ही बघितलं तर एक कपिलाधार नावाचा धबधबा आहे, जिथे नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक पठारावरती. तर त्या अमरकंटक डोंगर रांगेवरतीच जवळच तो कोणता धबधबा आपल्याला बघायला मिळतो? कपिलाधार धबधबा आपल्याला बघायला मिळतो. लेट्स से सपोज बी आहे, बीचं उत्तर मला काय पाहिजे? 4 पाहिजे. इथे बी आहे बघा, 4 आहे का? नाही, मी इलिमिनेट केलं. 4 आहे का? नाही, मी इलिमिनेट केलं. त्याच्यानंतर ना इथे ब आहे, ब मध्ये 4 आहे का? तर इथे आहे. आणि इथे 4 आहे का? तर नाहीये, मी काय केलं? इलिमिनेट केलं. बघा, मला एकच पर्याय माहिती होता, त्या पर्यायामधनं मी उत्तर सांगू शकतो की या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येतं मला? पर्याय क्रमांक 3 सांगता येतो. म्हणजे इतर तुम्ही जोड्या लावू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला शरावती नदी जी आहे तर त्याच्यावरती कोणता धबधबा बघायला मिळेल? जोग धबधबा बघायला मिळेल. जोग फॉल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी कावेरी नदी, तर कावेरी नदीवरती आपल्याला शिवसमुद्र आपल्याला बघायला मिळेल. आणि घटप्रभा नदी जर आपण विचारात घेतली तर तिच्यावरती गोकाक जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे एकदम इझी आहे की नाही? आपण गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतो, कॉम्प्लिकेटेड गोष्टी करायच्या नाहीत. इझिली ते सॉल्व्ह कसं होईल, जेवढा अभ्यास आहे त्या अभ्यासावरती प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, हा आपला अप्रोच असणं गरजेचं आहे. आणि मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज जी घेतोय त्याच्यामध्ये ही वारंवार ही गोष्ट रिपीट करताना तुम्हाला बघायला मिळेल. सो हे याच्यामध्ये बघा. सो आन्सर्स तुम्हाला समजलं याच्यातनं आपण कसं काढलं ते. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न काय विचारलेला होता? तर याच्यामध्ये काही अभयारण्य दिलेली होती आणि राज्य दिलेली होती, कुठे ते आढळतं असं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. लेट्स सपोज जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की बंदीपूर अभयारण्य जे आहे तर ते कुठे आपल्याला आढळतं? तर बंदीपूर अभयारण्य जर आपण विचारात घेतलं तर ते कुठे आढळतं? लेट्स सपोज कुठे आढळतं? तर कर्नाटकमध्ये आढळतं. किंवा तेही सोडा, मी तुम्हाला गोदावरीच्या नद्या उपनद्या शिकवलेल्या होत्या बघा. रिलेव्हन्स कुठून कुठे जाऊ शकतो तर ते समजून घ्या. गोदावरीच्या काही उपनद्या मी तुम्हाला शिकवलेल्या होत्या. लेट्स सपोज मी याला थोडंसं आणखीन इलॅबोरेट करूयात आपण याला. हा महाराष्ट्राचा नकाशा आपण बघितलेला होता आणि गोदावरीचं नदी खोरं किंवा गोदावरीचं नदीचं पात्र आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. आणि या नदी पात्रामध्ये जात असताना तुम्ही किंवा मी ज्या वेळेला आपण गेलेलो होतो तर त्यावेळेला क्लासरूम मध्ये आपण जात असताना असं म्हटलेलं होतं, जी गोदावरी नदी वाहतीये तर ती नदी लेट्स सपोज या ठिकाणावरनं नाशिकमध्ये तिचा उगम आहे आणि या ठिकाणावरनं ती वाहत जाते, बरोबर. परंतु गोदावरी नदी वाहत असताना गोदावरीला या भागामध्ये, पूर्व भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण ज्या वेळेला विचार केलेला होता तर त्यावेळेला आपण म्हटलेलं होतं की काही नद्या येऊन मिळतात. आणि या ठिकाणी एक नदी येऊन मिळताना सांगितलेली होती, ती म्हणजे इंद्रावती नदी. इंद्रावती नदी. आणि मी ज्या वेळेला क्लासमध्ये शिकवलेलं होतं तर त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की इंद्रावती नदी जी आहे तर ही फार लांब नदी आहे आणि हिचा उगम मी सांगत असताना सांगितलेलं होतं की हा उगम जर तुम्ही बघितला तर तो साधारणपणे ओडिसा राज्यामध्ये आहे. ओडिसा नंतर ती छत्तीसगडमध्ये येते, छत्तीसगड नंतर ती महाराष्ट्रामध्ये येऊन कुणाला मिळते? गोदावरीला येऊन मिळते. मग मी जर हाच संदर्भ जर मी याच्यामध्ये विचारात घेतला, इंद्रावती नदीच मी फक्त याच्यामध्ये विचारात घेतली आणि मी असं म्हटलं की इंद्रावती नदी जर छत्तीसगडमध्ये वाहतीये तर ते अभयारण्य कुठे असेल? तर छत्तीसगडमध्ये असेल. मुद्दा क्लिअर आहे का? मग क चं उत्तर 4 पाहिजे होतं मला. सो क या ठिकाणी आहे, 4 हा पर्याय या ठिकाणी आहे. सो मी 2 नंबर इलिमिनेट केला. त्याच्यानंतर क चं उत्तर मला 4 पाहिजे, मी हा एक पर्याय इलिमिनेट केला. लक्षात आलंय का? मग आता माझ्याकडे 50-50 राहिलेला आहे. 50-50 कोणता आहे? पर्याय क्रमांक हा एक राहतोय माझ्याकडे आणि पर्याय क्रमांक तो दुसरा जो आहे तर तो त्या ठिकाणी एक राहतोय. मग आता बंदीपूर अभयारण्य जर तुम्ही बघितलं तर बंदीपूर कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. बंदीपूर कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. सो अ चं उत्तर 1 पाहिजे. अ चं उत्तर या ठिकाणी 1 होतं. अ चं उत्तर कुठे होतं? 1 कुठे होतं? तर या ठिकाणी आहे. लेट्स सपोज बघा, अ चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. बंदीपूर कर्नाटकमध्ये गेलं. मग आपण जे म्हटलं त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं होतं की म्हणजे लेट्स सपोज आपण जर याच्यामध्ये बघितलं आता तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. आपण फक्त एक गोष्ट माहिती होती आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला जी गोष्ट माहिती होती ती गोष्ट कोणती माहिती होती की इंद्रावती छत्तीसगडमध्ये आहे, म्हणून आपण 50-50 वरती आलो. अ चं उत्तर 3 पाहिजे. बंदीपूर कर्नाटकमध्ये. अ चं उत्तर 3 कुठे आहे? इथे आहे का?
नाहीये, मग मी हा पण पर्याय इलिमिनेट केला. सो आन्सर मला सांगता येतं मग या ठिकाणी कोणता आन्सर असेल तर 4 नंबरचा पर्याय हा मला याच्यामध्ये सांगता येतो. लक्षात घ्या, इलिमिनेशन मेथड इम्पॉर्टंट आहे. मग केवळदेव घाना जर तुम्ही विचारात घेतलं तर ते कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे आणि मानस आसाममध्ये आहे. किंबहुना हेही सोडा, काही लोकांना फक्त एवढंच माहिती असेल की आसाममध्ये कोणता आहे? मानस आहे. आसाममध्ये काय आहे एखाद्याला माहिती असेल की बाबा आसाम जर तुम्ही विचारात घेतलं तर एखाद्याला ही गोष्ट माहिती असेल की आसाममध्ये काय आहे? मानस आहे. तर तो फॉर एक्झाम्पल आसाममध्ये मानस आहे असा जरी दृष्टीने गेला तो शोधत त्याच्यामध्ये, तरी तो उत्तर काढू शकत होता. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये जाणं गरजेचं होतं. सो पुढे चला, पुढचा प्रश्न काय विचारलेला होता? काही टॉपिक डिफिकल्ट असतात, जनरली आपण ते सोडून देतो, म्हणजे ऑप्शनला टाकायची सवय असते. परंतु ते टॉपिक असे जिथे रेग्युलरली क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे खडक प्रणाली आहे ज्याच्यावरती रेग्युलरली प्रश्न विचारला जातो आणि हे टॉपिक किचकट आहे. लेट्स सपोज तुम्हाला समजलं नाही, परंतु जर तुम्हाला असं वाटतं की क्वेश्चन रेग्युलरली येतात तर ते आपण पाठ पण करायला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला असे क्वेश्चन ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला आपली सिच्युएशन जी असते, म्हणजे हे फेसेस असे असतात, म्हणजे हे आपण अशा पद्धतीने रिॲक्ट करायला सुरुवात करतो. मग साधारणपणे जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते नवा क्रम लावायला सांगितलेला होता. कल्प आठवतायत का तुम्हाला? जुना ते नवा. सगळ्यात जुनं जर तुम्ही याच्यामध्ये विचारात घेतलं ना, सगळ्यात जुनं कोणतं असेल तर सगळ्यात जुनं तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यानुसार जर तुम्ही गेला तर सगळ्यात जुना आपल्याला सांगता येतो कोणता आहे तर तो आहे कोणता? कॅम्ब्रियन कल्प आहे. इथे बघा याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल कॅम्ब्रियन कल्प, या ठिकाणी दिसतोय का कॅम्ब्रियन कल्प. आणि सगळ्यात रिसेंट कोणता आहे तर क्वाटर्नरी कल्प आहे. मग याच्यानुसारच आपण लावूयात ना की कॅम्ब्रियन आणि क्वाटर्नरी. सगळ्यात नवीन कोणता आहे? क्वाटर्नरी कल्प आहे. तर तो सुरुवात जुना ते नवा लावायला सांगितलाय, म्हणजे जुना नंतर नवा. म्हणजे पहिलं ऑप्शन मध्ये कॅम्ब्रियन कल्प पाहिजे, क हे ऑप्शन पाहिजे, आणि शेवटला काय पाहिजे? क्वाटर्नरी कल्प पाहिजे. मग असा एक पर्याय शोधा ज्याच्यामध्ये क हा पर्याय 1 नंबरला आहे आणि ड हा पर्याय लास्टला आहे. सो तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर क हा पर्याय 1 नंबरला आहे आणि इथे ड हा पर्याय लास्ट नंबरला आहे. सो आन्सर तुम्ही देऊ शकता. काय सांगता येईल तुम्हाला? 4 नंबरचा आन्सर याच्यामध्ये सांगता येईल. मुद्दा क्लिअर आहे का? पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता जनगणनेवरती होता आणि त्याच्यामध्ये विचारलेलं होतं जिल्ह्यांची लोकसंख्या आणि त्यांची घनते संदर्भात विचारलेलं होतं. सोपा प्रश्न आहे, फक्त पहिले 5 आणि शेवटचे 5 जनरली आपण प्रिपेअर करतो आणि जर तसं केलेलं असेल तर पुणे हे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल. सगळ्यात जास्त पुणे पाहिजे होतं. तर याच्यामध्ये काय झालं इथे तर इलिमिनेट करत असताना क हा पर्याय 2 ठिकाणी आला, म्हणजे हा एक ऑप्शन इलिमिनेट झाला माझा आणि हा एक इलिमिनेट झाला. बरोबर आहे, उत्तरता क्रम लावायला सांगितलेला होता. मग आता याच्यामध्ये झालं काय कन्फ्युजन? एकतर कन्फ्युजन 3 नंबर मध्ये असेल किंवा 4 नंबर मध्ये असेल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर उत्तरता क्रम लावायचा आहे कोल्हापूर. कोल्हापूर नंतर पुण्यानंतर काय पाहिजे होतं? कोल्हापूर, म्हणजे क नंतर अ पाहिजे होतं. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक काय सांगू शकता? 4 हा याच्यामध्ये करेक्ट सांगू शकता. घनता इम्पॉर्टंट आहे. मी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांच्या एक्सप्लेनेशन मध्ये ज्यावेळेला आपण कंबाईनचेच घेतलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा घनतेवरती खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्हाला युट्यूबला ते व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तरी तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील. तिथे आपण याच्याबद्दल बोललेलो होतो थोडक्या फार प्रमाणामध्ये. सो घनतेनुसार बघितलं तर पुण्याची सर्वात जास्त आहे, त्यानंतर कोल्हापूरची आहे, कोल्हापूर नंतर नागपूरची आहे, नागपूर नंतर जळगाव आणि त्यानंतर सर्वात कमी कुठे जायला आपण सोलापूरकडे. असा तो क्रम असणं गरजेचं होता. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा. समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय म्हणजे इरोजन जे कार्य म्हणतो तर त्या इरोजनमुळे कोणते लँडफॉर्म्स फॉर्म होतात असं तुम्हाला विचारलंय. इरोजनल लँडफॉर्म्स विचारलेले. आता साधा डोक्याचा भाग आहे की जे बीच आहे तर ते इरोजनमुळे फॉर्म होईल का? पुळण होणार नाही. किंवा खाजन जे आपण म्हणतो, ज्याला लगुन्स आपण म्हणतो, तर ते इरोजनमुळे फॉर्म होईल का? नाही, ते डिपोजिशनल फ्युचर्स आहेत. कोणते आहेत ते? डिपोजिशनल फ्युचर्स आहेत. मग बघा खाजन हा पर्याय याच्यामध्ये दिलेला आहे इथे. हे कोणतं आहे? डिपोजिशनल आहे. निक्षेपण कार्यामुळे तयार होणारं भूरूप आहे. खाजन आहे इथे, इथे पण खाजन आहे. इलिमिनेट करूयात ना आपण, म्हणजे एक गोष्ट जरी माहिती असेल तरी आपण इलिमिनेट करू शकतो असं माझं मत आहे. म्हणून आपण हा पर्याय इलिमिनेट केला, हा पर्याय इलिमिनेट केला, मग आन्सर एक उरेल.
इलिमिनेशन इज द बेस्ट मेथड. ही गोष्ट लक्षात घ्या. कमीत कमी माहितीमध्ये जास्तीत जास्त जर तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये जोड्या लावा आणि त्याच्यामध्ये पठारांचे प्रकार दिलेले आहेत आणि या ठिकाणी पठारांची उदाहरणं दिली आहेत. पठारांची निर्मिती कशी होतीये तर त्याच्यावरती हे तुम्हाला दिलेले आहेत. पर्वतांतर्गत पठार, पर्वतीय पठार, ज्वालामुखीच्या क्रियेमुळे तयार झालेले पठार किंवा हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार, असं ते दिलेलं आहे. माझं थोडंसं याच्यामध्ये मत असं आहे की पर्वतांतर्गत पठार जर बघितलं तर त्याचं उदाहरण कोलंबिया पठार पण येतं आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेलं पठार जे आहे तर त्याच्यामध्ये पण एक्झाम्पल कोणतं सांगता येतं, कोलंबिया पठार येतं. त्याच्यामुळे आपण याला या क्वेश्चनला ऍटलीस्ट आपण स्टार मार्क करून ठेवूयात. आयोग काय उत्तर देतोय ते बघूयात. माझं मत आहे की हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. क्लिअर आहे. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे तो बघा. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती करतो? लहानपणी जर कधी क्रमिक पुस्तकं वाचलेली असेल तर किर्लोस्कर इंडस्ट्री ऐकलेली असेल जी नांगर बनवण्याचं काम करते आपल्याकडे, किर्लोस्कर. सो हे याच्यामध्ये येईल. आता रेनबॅक्सी ही मेडिकल आहे आणि हे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज आहेत म्हणजे व्हेकल्स वगैरे संदर्भातलं, बजाज वगैरे तुम्ही बघितलेले असतील तर त्या. सो किर्लोस्कर त्याच्यामध्ये येईल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न काय विचारलेला होता तो बघा. खालीलपैकी शहरांचा कोणता समूह सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे, ज्याला आपण क्वाड्रॅटरल, गोल्डन क्वाड्रॅटरल म्हटलेलं आहे. तर तो जर तुम्ही जर थोडासा बघितला याच्यामध्ये तर तो गोल्डन क्वाड्रॅटरल जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये कोणता जोडलेला आहे तर तुम्हाला हे तर माहिती आहे, बँगलोर आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे. आता याच्यामध्ये आग्रा आहे का हे माहित पाहिजे होतं. सो याचं उत्तर तुम्ही जर बघितलं तर काय सांगता येईल, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा यांनी जोडलेला आहे. मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मुंबई इथे आहे, त्याच्यानंतर ना कोलकाता वगैरे आग्रा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेला हा जातो तर या ठिकाणी जात असताना ते आग्रा तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. ओके. मुंबई इथे बघा, बँगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. मुंबई आहे, इथे कोलकाता आहे, चेन्नई, बँगलोर इथे आहे, चेन्नई इथे बघा इथे दिसतंय तुम्हाला आणि या ठिकाणी आग्रा, गुरगावच्या तिथे थोडंसं तुम्ही जर कानपूरच्या जवळ तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तो जोडलेला आहे. सो याच्यामध्ये बघितलं बँगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा हे तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. लक्षात आलंय? बँगलोर, चेन्नई, कोलकाता आणि इथे जर तुम्ही आला कानपूरच्या जवळ तुम्ही जर आला या ठिकाणी तर तुम्ही या भागावरती जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ते तिथे सांगू शकता या ठिकाणी युपी मध्ये. ओके. सो हे लक्षात राहू द्या. ताजमहल वगैरे ते. सो तो गोल्डन क्वाड्रॅटरल आहे. ओके. पुढे जाऊयात. म्हणजे याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला, 2 नंबर सांगता येईल. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर पुढच्या याच्यामध्ये काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं, जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश 2012-11च्या उतरत्या क्रमानुसार लावायच्यात. लोकसंख्येची घनता तुम्हाला विचारलेली होती. जगामध्ये जर लोकसंख्येची घनता जर तुम्ही विचारात घेतली तर ती सर्वाधिक घनता त्यामध्ये असणारे देश दिलेले आहेत आणि ते तुम्हाला उतरत्या क्रमाने लावायला सांगितलेले होते. हा थोडासा डिफिकल्टी लेवल जास्त आहे. जनरली असे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये मोनॅको हा देश आहे, त्यानंतर सिंगापूर घनतेनुसार आपल्याला सांगता येतो, त्यानंतर आपण जर बघितलं तर बहरीन आहे, त्यानंतर माल्टा आहे आणि माल्टा नंतर बांगलादेश आणि नंतर मॉरिशस. सो याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला सांगता येतो. हा थोडासा डिफिकल्टी इन्क्रीजिंग आहे परंतु मला वाटतं की आपण जर बघितलं तर याच्याबद्दल किरण देसले सरांचं एक पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी तो चार्ट दिलेला होता. तिथे सुरुवातीला जे एक्सप्लेनेशन देतात ते बुक्स मध्ये तर तिथे त्याच्यामध्ये दिलेलं होतं. सो आपण हा इकॉनॉमिक्सला पण रिलेट करू शकतो आणि जिओग्राफीला पण रिलेट करू शकतो. तर तिथे याच्याबद्दल त्यांनी दिलेलं डिटेल इन्फॉर्मेशन आहे. मग याच्यातनं एक अनालिसिस तुम्ही असंही बघू शकता की आता तुम्हाला फक्त भारताच्या लोकसंख्येवरतीच विचार करून चालणार नाही, तर जगातल्या लोकसंख्येबद्दलच्या पण काही फॅक्ट या तुम्हाला माहिती करून घ्याव्या लागतील. ही गोष्ट याच्यामधनं या प्रश्नातनं आपल्याला पुढची रूपरेषा समजते. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारलेला होता, नुनमुती तेल शुद्धीकरणासंदर्भात पुढील विधाने बघा असं त्याचं म्हणणं होतं. आणि पहिल्यांदा आता तेल कारखाना कुठे आहे हे माहित पाहिजे. तर हा कुठे आहे
तर न्यूनमती तेल कारखाना आसाममध्ये आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे हे तर स्टेटमेंट बरोबर झालं. आणि तुम्ही जर त्याच्या वेबसाईट्स वरती जाऊन जर बघितलं तर तिथे अबाउट अस मधली जर फॅक्ट तुम्ही बघितली तर तो रुमानियाच्या मदतीने उभारलेला आहे. तर तिथे म्हटलेलं आहे. आणि कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा होतो. हे सुद्धा स्टेटमेंट काय याच्यामध्ये बरोबर आहे. सो याच्यामध्ये विधान अ, ब आणि क हे तीनही विधानं काय आपल्याला सांगता येतात, बरोबर सांगता येतात. पुढचं याच्यामध्ये काय विचारलेलं होतं, काही जोड्या लावायला विचारलेल्या होत्या. याच्यामध्ये ग्लॅसियर दिलेले आहेत एका बाजूला आणि कुठे आढळतात तसं तुम्हाला दिलेलं आहे. सियाचिन ग्लॅसियर आपण बघितलेलं होतं किंवा गंगोत्री ग्लॅसियर हे सुद्धा आपण उत्तराखंडमध्ये बघितलेलं होतं. आता तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला एक मॅप क्लासमध्ये दाखवलेला होता. या ठिकाणी बघा सियाचिन ग्लॅसियर आहे, इथे कोणतं आहे गंगोत्री ग्लॅसियर आहे. कोणीही सांगू शकतं या ठिकाणी कोणतं राज्य आहे, उत्तराखंड आहे. आणि या ठिकाणचा कोणता भाग आहे तर तो कोणती रेंज आहे तर ती कोणीही सांगू शकतं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलेलं होतं जोड्या लावा. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सियाचिन ग्लॅशियर कुठे सापडेल तर काश्मीरमध्ये सापडेल. काराकोरम रांगेमध्ये वगैरे सापडू शकतं का सियाचिन ग्लॅशियर? येस ऑर नो? त्याच्यानंतर म्हणजे हे काश्मीर हे बरोबर झालं. रिमो जर तुम्ही बघितलं तर हे काराकोरम मध्ये आपल्याला सापडेल. गंगोत्री उत्तराखंड मध्ये आहे आणि झेमू जे आहे तर ते कुठे आहे, सिक्कीम मध्ये आहे. सो पर्याय क्रमांक आपण काय देऊ शकतो होता याचा 2. म्हणजे जसे तसे दिलेले होते हे 2 याच्यामध्ये सांगता येतो. इथे ग्लॅसियर्स तुम्ही एकदा परत बघू शकता. आपण क्लासमध्ये ज्या फिगर्स बघितलेल्या होत्या मी वारंवार हेच रिपीट करत असतो की मॅप इम्पॉर्टंट आहे. मॅप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे लेक्चर आपलं आधीच झालेलं होतं तर त्या लेक्चर्स मध्ये जरी तुम्ही प्रेझेंट असाल आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे मॅप बघितलेलं असेल तर या मॅपवरती तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल, त्याच्यामधनं तुमच्या ती गोष्ट लक्षात आलेली असेल. झेमू वगैरे सुद्धा आपण मॅपमध्ये त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं तर ते बघा आपल्याला वाळवंट दिलेले आहेत. बघा वाळवंट प्रदेश म्हणजे दिलेले आहेत आणि कोणते वारे कुठे वाहतात हे तुम्हाला विचारलेलं होतं. आपण राज्यसेवेच्या बॅचमध्ये याच्यावरती ऑनलाईन बॅचमध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं. तुम्हाला स्थानिक वारे सांगितलेले होते, त्याच्यामध्ये उष्ण आणि कोरडे वारे मी शिकवलेले होते आणि त्याचबरोबर शीत वारे पण मी तुम्हाला शिकवलेले होते. आता इथे बघा सहारा वाळवंटाचा उल्लेख आहे. इथे थोडस तुम्ही बघितलं तर सहारा वाळवंट या ठिकाणी आहे, दिसतंय का? येस. मग कोणतं दिसतंय तिथे? सिरोक्को दिसतंय. येस. मग तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं किंवा आल्प्स पर्वत जे आहे तर याच्यामध्ये बघा इथे आल्प्स पर्वत आहे, ज्याच्यामध्ये आल्प्स पर्वतामध्ये तुम्हाला कोणतं दिसतंय या ठिकाणी? फॉन दिसतंय. सो फाईन जे आहे तर ते कुठे आहे तर आल्प्स पर्वतामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. किंवा इथे मिस्ट्रल वगैरे तुम्हाला दिलेलं होतं, बोरा दिलेला आहे, ही वारे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. सो याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये जनरली क्वेश्चन्स विचारलेला होता आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर इझिली देता आलं असतं जर तुम्ही साधारणपणे हे जरी बघितलं असतं आल्प्स पर्वत फॉन म्हणजे डी पर्याय, त्याचं उत्तर 1 पाहिजे. डी या ठिकाणी आहे, उत्तर 1 या ठिकाणीच आहे. सो तुम्ही आन्सर सांगू शकत होता काय? 2 हे त्याच्यामध्ये आन्सर सांगू शकत होता. मग याच्यामध्ये सेमून, सिरोक्को आणि खामसीन तुम्हाला विचारलेलं होतं. इथे बघा इथे सिरोक्को सांगितलेलं होतं, सेमून त्याच्यानंतर खामसीन आणि सिरोक्को तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं. तर हे खामसीन या ठिकाणी आहे. हे बघा इथे क्लिअर आहे का? सिमून इराणच्या तिथे मी तुम्हाला दाखवलेलं होतं लेक्चर्स मध्ये. सो हे लक्षात राहू द्या. आल्प्स पर्वतामध्ये तुम्हाला काही दाखवलेलं होतं मी त्या ठिकाणी. सो हे इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? खालील नमूद जागतिक पठारांचा त्यांच्या खंडांशी जोड्या लावा. आता कोलंबिया पठार, बोलिव्हिया पठार, सेंट्रल मॅसिव्ह पठार आणि युनान पठार असं तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय. आता तुम्ही इथे जर थोडंसं बघितलं याच्यामध्ये तर इथे बघा कोलंबिया पठार किंवा सेंट्रल मॅसिव्ह पठार. मॅसिव्ह पठार बघा इथे दिसतंय तुम्हाला, युरोप खंडामध्ये आहे. कुठे आहे? युरोपमध्ये. दिसतंय का? मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय? कोलंबिया पठार. इथे बघा कोलंबिया पठार दिसतंय, सेंट्रल अमेरिका. चला 2 याच्यावरनच जाऊयात. सेंट्रल अमेरिका मॅसिव्ह पठार कुठे आहे? युरोपमध्ये आहे आणि कोलंबिया पठार आत्ताच आपण बघितलं उत्तर अमेरिकेमध्ये आहे. सो जोड्या लावून घेऊयात. क चं 2 उत्तर पाहिजे. क या ठिकाणी 2 आहे का? इथे नाही. हे दोन्ही पर्याय मी इलिमिनेट केले. क आहे या ठिकाणी, इथे 2 आहे. सो पर्याय क्रमांक मला काय सांगता येईल लगेच? पर्याय क्रमांक 3 हा मला सांगता येईल. मग हे मी क्रॉस चेक करू शकतो इथे.
की याच्यानुसार काय चेक करू शकतो की कोलंबिया पठार 4 पाहिजे होतं. ड चं उत्तर मला काय पाहिजे, अ चं उत्तर काय पाहिजे, 4 पाहिजे. मुद्दा क्लिअर आहे. म्हणजे जोड्या लावत असताना पण तुम्ही या पद्धतीने जा. पुढे बघा, सूर्यमालेबद्दल विचारलेलं होतं. सूर्यमालेतील ग्रह सूर्यापासून किती किलोमीटर, सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यासाठी त्याला किती कालावधी, 88 दिवसांचा कालावधी त्यांनी म्हटलेला आहे. परिभ्रमण म्हणजे सूर्य आहे आपला, लेट्स सपोज हा सन आहे आणि सूर्याच्या बाजूला वेगवेगळ्या कक्षेमध्ये ग्रह फिरतात, बरोबर आहे. आणि मग ही फेरी पुरण्यासाठी जर जवळ ग्रह असेल तर कमी कालावधी लागेल आणि लांब ग्रह असेल तर जास्त कालावधी लागेल ना. मग 88 दिवस म्हणजे सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, बुध ग्रह आहे. मग उत्तर तुम्ही इथे देऊ शकता ना, बुध ग्रह. क्लिअर आहे का? मग याच्यावरनच तुम्ही त्याचं उत्तर काढू शकत होता. म्हणजे हे अर्थ आहे. मग इथे बघा तुम्हाला हे सांगता येईल याच्यामध्ये लगेच. मग ही पूर्ण सूर्यमाला आणि याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. इथे हे क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं. याच्यामध्ये बघा तुम्ही, इथे मर्क्युरी दाखवलंय मी आणि इथे 88 दिवस हा कालावधी मी इथे दाखवलेला होता आणि डायमीटर्स किंवा किलोमीटर्स हे याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं. सो हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता येईल. सो आन्सर जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर काय सांगू शकतो आपण, 2 नंबरचा पर्याय हे याच्यामध्ये आन्सर दिलेलं होतं. पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपण काय बघितलेलं होतं, एक डेफिनेशन विचारलेली होती. डेफिनेशन मध्ये परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी अशी व्याख्या कोणी केली, तर ओडम जे आहे तर त्यांनी केलेली आहे. मी जनरली असं प्रत्येक वेळेला म्हणत असतो की आयोगाकडनं जेवढ्या काही एक्झाम होतात, मग ती ग्रुप सी असू दे, ग्रुप बी असू दे, फॉरेस्ट असू दे, ऍग्रिकल्चर असू दे, कोणतेही एक्झाम असू द्या, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या प्रिलिम्स आणि मेन्सचे क्वेश्चन तुम्ही एकदा बघावेत. तुम्ही जर मेन्सचे क्वेश्चन, आता जी राज्यसेवेची मेन्स एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न बघितलेले असेल तर भूगोल या टॉपिकमध्ये, भूगोल या विषयामध्ये पेपर GS क्रमांक 1 मध्ये त्यांनी काय केलेलं होतं, तर अशा व्याख्या त्यांनी विचारलेल्या होत्या आणि या व्याख्या विचारलेल्या आहेत. रिपीटेड क्वेश्चन्स मेन्स मधले इकडे प्रिलिम्स मध्ये काही आपल्याला बघायला मिळतात, तर त्याच्यापैकी हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळेल. सो हे पाहून घ्या एकदा. पुढे बघा, घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात डॅश डॅश मध्ये डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करण्यात आल्या. हे स्वित्झर्लंड मधलं आहे. मार्च 1989 मध्ये तिथे त्या करारावरती सह्या झालेल्या आहेत. सो पर्याय क्रमांक 4 आपण सांगू शकतो. पुढे बघा, ओझोन मध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. माणसांची रोगप्रतिकारक क्षमता नुकसान होईल, दॅट इज ट्रू. वनस्पतींची वाढ खुंटेल, तापमानामध्ये वाढ होईल, दॅट इज ट्रू. मोतीबिंदूत होण्याची कारणे आहेत, म्हणजे मोतीबिंदू होईल, म्हणजे हे मी जे इरेज करत चाललोय म्हणजे हे सगळे परिणाम त्याच्यावरती होईल. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळेच परिणाम होतील. म्हणजे काय, तर ओझोन मध्ये जे काही होईल तर त्याच्यावरती सगळेच परिणाम होतील. म्हणजे आन्सर्स आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये, तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला त्याच्यामध्ये आन्सर्स देता येईल. क्वेश्चन्स माझ्याकडनं स्लाइड्स मूव्ह ऑन झाली त्याच्यामुळे. सो आन्सर काय सांगता येईल त्याचं, ओझोनच्या थरांचा 4 नंबरचा आन्सर त्याच्यामध्ये देता येईल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न काय आहे, प्रजाती विचारलेल्या आहे. इथे बघा थोडंसं मॅपवरती जरा थोडंसं भर देणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर भारतीय गेंडा आहे. इथे बघा जरा गेंडा दाखवलेला आहे. इथे बघा वल्नरेबल दाखवलाय, थ्रीटन वल्नरेबल आपण त्याला म्हणतो. ओके. आणि त्याच्यानंतर ना याच्या खालीच जर तुम्ही बघितलं, जो पिंक आहे, पिंक म्हणजे ज्याला आपण पिंक हेडेड डक म्हणतो, गुलाबी डोकं असलेला बदक, तो क्रिटिकली इन डेंजर आहे, म्हणजे तो नष्टच झालेला आहे जवळपास. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रश्नामध्ये उत्तर काय सांगता येईल आपल्याला, तर प्रश्नामधलं उत्तर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक आपल्याला 3 हे याच्यामधलं आन्सर सांगता येतं. म्हणजे भारतीय गेंडा म्हणजे ज्याला संवेदनशील म्हणतो, थ्रीटन वल्नरेबल आहे तो. आणि याच्यामध्ये आशियातला हत्ती जो आहे तर तो धोकादायक असलेल्यांमध्ये आहे. वाळवंटातला कोल्हा जो आहे तर तो विरळ किंवा क्वचितच आढळतो. आणि गुलाबी डोकं असलेला बदक हा लुप्त झालेला आहे किंवा एकदम नष्ट होणाऱ्या प्रजातींमध्ये तर आहे. IUCN ची जी लिस्ट असते तर त्याच्यामध्ये हे वर्गीकरण असतं. आणि राज्यसेवेमध्ये हा एक फेवरेट क्वेश्चन आहे, दरवेळेला तो विचारला जातो. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय,
औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशाने केली? ग्रीन डॉट कार्यक्रम जर तुम्ही बघितला तर तो जर्मनीने सुरू केलेला आहे. सो हे याच्यामध्ये होतं. सो थँक्यू. यामध्ये आपण बघितलं क्वेश्चन्स विचारत असताना काही टॉपिक आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, ते आपण वारंवार प्रिपेअर करणं गरजेचं आहे. सो थँक्यू. आयोगाची कीज येईल. आयोगाची की आल्यानंतर ना तुम्ही जनरलाइज बघा, 2-3 मतप्रवाह असतील. एक्झाम सारखी तिला घ्या. एवढं सिरियस होण्यासारखं काही त्याच्यामध्ये नसतं. परीक्षा आहेत, कारण की खूप सिरियस होऊन परत नकारात्मकतेमध्ये जाणं, 2-3 दिवस त्याच्यावरतीच टाइमपास करणं किंवा तिथंच विचार करत बसणं, काही गोष्टींमध्ये काही पॉईंट नसतो. 2 गोष्टी होऊ शकतात एक्झाम झाल्यानंतर. एक तर की आल्यानंतर, आन्सर की आल्यानंतर, चेक केल्यानंतर एक तर तुमचे मार्क चांगले असतील, 200 अबव पुढे जात असतील तर मेन्सचं प्रिपेअर करा. कट ऑफची ऑन एन ऍव्हरेज रेंज तुम्ही तिथे बघा. आणि मार्क्स कमी असतील तर मार्क्स कमी आहेत म्हणजे आपलं निश्चितपणे काही ना काहीतरी कमी पडतंय आपलं, ही गोष्ट लक्षात घ्या. कदाचित मी असं म्हणत नाही, अभ्यास आपण करतो पण ज्या डायरेक्शनने व्हायला पाहिजे ती डायरेक्शन आपली नसेल कदाचित, किंवा आपण वेगळे संदर्भ आपण वापरतोय जिथे आयोगाकडनं प्रश्न विचारले जात नाही, तर तिथे कुठेतरी चेंजेस करण्याची आपल्याला गरज आहे. आपली जी मेहनत आहे ती कन्सिस्टंटली आपण पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि ज्या गोष्टी होतात त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण होणं खूप गरजेचं आहे. परीक्षा झाली आपण सोडून देतो लगेच तो पेपर, तसं केलं तर काही हाती लागत नाही. गोष्टी चुकल्या असतील तर त्या ठीक आहे, तुम्ही काहीतरी करता म्हणून त्या चुकतायत, परंतु त्या चुकलेल्या गोष्टी आपल्याला परत सुधारण्यासाठी पण संधी असते. आणि ती संधी ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर त्यावेळेला आपण त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. सो या पद्धतीने थोडंसं अनालाइज करा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. आणि पुढे तुम्हाला लगेच कंबाईनची एक्झाम आहे. स्कोर येत नसेल तर हरकत नाही, 1 महिन्याचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा 2-3 वर्षांच्या कंबाईनच्या पेपरचे पूर्व परीक्षेचे पेपर बघा. ते पूर्व परीक्षेचे पेपर बघून व्यवस्थित अनालाइज करा, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि त्या पद्धतीने महिनाभर व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके. सो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. काही क्वेरीज असतील तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये, त्याच्यावरती टीम कडनं रिप्लाय देण्यात येईल. ओके. सो थँक्यू. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Storeवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.